याच्यामध्ये आजच्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करताना कोविडच्या संदर्भात 15 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये जी परिस्थिती याचा सगळा अभ्यास टास्क फोर्स समितीने केला। त्याच्यामध्ये जसं औरंगाबादची परिस्थिती आहे त्याला धरूनच औरंगाबादसारखे किंवा त्याला पॅरलल शहरं म्हणजे जसं नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, या ठिकाणीही कोविड वाढायचं पॅटर्न कसं आहे याचा अभ्यास केला गेला। तिथं असलेली उपचाराची पद्धती, आपल्याकडे असलेली उपचाराची पद्धती, आपल्याकडचे हॉस्पिटल्स, त्याच्यामधले बेड्स, त्याच्यामधले ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, या सगळ्यांच्या संदर्भातली चर्चा झाली। या समितीने मीटिंग घेण्यापूर्वी हेल्थ डिपार्टमेंटच्या सगळ्या तज्ज्ञ अधिकाऱ्याबरोबर तसेच इतर म्हणजे एक्साईजचे ऑफिसर, फूड अँड ड्रगचे ऑफिसर या सगळ्यांबरोबर चर्चा केली। हे चर्चा केली असता आमच्या असं लक्षात आलं की 15 फेब्रुवारीपासून कोविड पेशंटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे आणि ही वाढ जवळजवळ आता आपले ॲक्टिव्ह पेशंट 3000पर्यंत आलेले आहेत। गेल्या 2 दिवसापासून याच्यामध्ये अराऊंड 350ची वाढ होते, 375ची वाढ होत आहे आणि 2 दिवसापासून डेथमध्ये सुद्धा काही डेथ होत आहे। हे सगळं जरी असलं तरी या संदर्भात अनेक समाज घटकांशी आम्ही चर्चा केली, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, इतर यांच्याशी चर्चा केली। तर सगळं केलं असता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचं मत असं आहे की आपण स्ट्रेट लॉकडाऊन करण्यापेक्षा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंटच्या संदर्भात रेस्ट्रिक्शन लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। याला आपण अंशतः लॉकडाऊन असं संबोधू शकता। याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या बाबी या काळामध्ये प्रतिबंधित असतील आणि याची सुरुवात आपण 11/3 करणार आहे, याची सुरुवात आपण 11/3 करणार, 11 मार्चपासून करणार आहे, 00 आवर्स, 11 तारखेला 00 आवर्सपासून आपण याची सुरुवात करणार आहेत आणि साधारणतः हा कालावधी 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे। आता हे जरी करत असलो तर याच्यामध्ये मिड टर्म केव्हाही जर पेशंटच्या संख्येमध्ये वाढ झाली अजून आणि प्रशासनाला वाटलं तर पूर्णतः लॉकडाऊनचा पर्याय खुला राहील। हे सगळं करत असताना डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स समितीने म्हणजे आमच्यापैकी सगळ्या अधिकाऱ्यांनी शहरामध्ये काही गोष्टी प्रतिबंधित करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शहरात म्हणजे 11 तारखेला 00 आवर्सपासून 11 मार्चपासून कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, सगळ्या प्रकारचे आंदोलनं, मोर्चे, धरणे याच्यावर पूर्णतः बंदी घालण्यात येत आहे। ठीक आहे। याच्यानंतर शहरातले सर्व आठवडी बाजार बंद राहतील, शहराच्या हद्दीतील सगळे तरणतलाव, स्विमिंग पूल पूर्णतः बंद राहतील, क्रीडा स्पर्धा पूर्णतः बंद राहतील, खेळाडूंना प्रॅक्टिस करता येईल, प्रॅक्टिस करताना कोविडचा प्रोटोकॉल त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग जे काही मास्किंग हे वापरून ते प्रॅक्टिस करू शकतात। याच्यानंतर औरंगाबाद शहरातले शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, इतर तत्सम संस्था सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे। परंतु ह्या सगळ्यांना ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून अध्यापन म्हणजे शिकवता येईल। ठीक आहे। याच्यानंतर राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा, ज्या परीक्षा ऑलरेडी अनाऊन्स झालेल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या लोकांना हॉल तिकीट्स वगैरे गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये बॅक जायला स्कोप नाही, हे मार्गदर्शक सूचनाचे पालन करून घेण्याच्या संदर्भातली कारवाई करता येईल। हे झालं प्रतिबंधित बाबी। याच्यानंतर एक बिगर डिसिजन आम्ही घेतलेला आहे, तो म्हणजे औरंगाबाद शहरातले सभागृह, मंगल कार्यालय, लॉन या ठिकाणी होणारे लग्न समारंभ हे पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण लग्न समारंभाच्या माध्यमातून गर्दी होते आणि आज जे चर्चा झाली याच्यामध्ये डीन मॅडमही होत्या, एकाच कुटुंबातले अनेक व्यक्ती बाधित होण्याचे प्रकार वाढत चालले। पूर्वी कसं व्हायचं, एक बाधित व्हायचा, आता कुटुंब बाधित व्हायला लागले। पूर्वी आपण म्हणायचो कोमॉर्बिड व्यक्ती बाधित होतो, आता कोमॉर्बिड नाही तर कुटुंबातले छोटे मोठे आबालवृद्ध याच्यात बाधित व्हायला लागले। म्हणून आपण मॅरेजच्या संदर्भातला हा निर्णय घेतलेला आहे। परंतु या सगळ्यांना रजिस्टर्ड मॅरेजची सुविधा उपलब्ध राहील, नोंदणी पद्धतीने विवाह करता येईल। याच्या संदर्भातली सुविधा अधिक स्ट्रेंथन कशी करायची, त्याच्यामध्ये अधिक म्हणजे त्याला सुलभता कशी आणायची याच्यावर प्रशासन विचार करेल। याच्यानंतर हॉटेल, बार, परमिट रूम, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्य दुकाने आणि इतर संस्था ह्या रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे सुरू राहतील। 9च्या नंतर आणि 9पर्यंतही ते एकूण क्षमतेच्या 50% कॅपॅसिटीने चालतील। एकूण क्षमतेच्या 50% कॅपॅसिटी म्हणजे डायनिंगची सुविधा 9 वाजेपर्यंत असेल, बसून जेवायची सुविधा 50% कॅपॅसिटीवर। होम डिलिव्हरी मात्र 11 वाजेपर्यंत असतील ते करू शकतात। आता
औरंगाबाद शहराच्या हद्दीतले विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी असलेले वाचनालय, अध्ययन कक्ष एकूण क्षमतेच्या 50% म्हणजे लायब्ररी, स्टडी रूम्स या 50% क्षमतेने चालवता येईल. मी पुन्हा रिपीट करतो की 11/3/00 आवर्सपासून 12 वाजल्यापासून ही व्यवस्था सुरू होऊन 4 एप्रिलपर्यंत चालू राहील. याला आपण अंशतः लॉकडाऊन समजू शकता. आता याच्यामध्ये काय सुरू राहील, याच्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा और एक महत्त्वाचं CP साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला, स्टिकने त्याला सपोर्ट केला की शनिवारी आणि रविवारी हे पूर्णतः सगळंच बंद राहील. शनिवार रविवार हा फुल लॉकडाऊन सारखा दिवस असेल, दर शनिवार दर रविवार. ठीक आहे. आता मात्र हे जे सुरू राहणार आहे ते शनिवार रविवारी सुद्धा सुरू राहणार आहे. ते कोणतं वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र मीडिया संदर्भातील सेवा, दुधाचा विक्री आणि पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूची दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, नंतर बांधकामे, उद्योग व कारखाने. बेसिकली आपलं इंडस्ट्रियल शहर आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी विचार करून लोकांच्या रोजीरोटीला सपोर्ट केला गेला पाहिजे म्हणून ते सुरू राहील. फक्त अव्याहत सुरू राहील, म्हणजे जसं त्यांचे शिफ्ट वाईज काम चालतं तसं राहील, कोविड प्रोटोकॉल पाळून. त्याच्यानंतर आणि आज अजून एक चर्चा केली आम्ही की ह्याच्या सगळ्या आस्थापनामधल्या सगळ्या लोकांची दर 15 दिवसांनी RT-PCR टेस्ट करणं बंधनकारक राहील. दुकानदाराला सुद्धा राहील, त्याच्या सगळ्या कर्मचाऱ्याला सुद्धा राहील. तसं प्रमाणपत्र त्यांनी त्याच्यासोबत ठेवायचं आणि याचं मॉनिटरिंग ते लोक करतील, म्हणजे दुकाने आणि आस्थापना किंवा फूड अँड ड्रग ते व्यक्ती करतील. त्याला संरक्षणाचा पाठ पोलीस यंत्रणेकडून आणि महापालिका आणि रेव्हेन्यू मिशनरीसुद्धा आमचं आवश्यक मनुष्यबळ वापरून याला स्ट्रेंथन करेल. त्याच्यानंतर किराणा दुकाने फक्त स्टँड अलोन, म्हणजे ते मॉल बिल जे असतात ना त्याच्यामध्ये म्हणजे असं बिग डीमार्ट वगैरे ज्याच्यामध्ये खूप डीमार्ट ते सगळं बंद राहील.